नमस्कार. सोमनाथ कदम बांडे आपल्या गावठी शास्त्रज्ञ यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आता हे आपल्या जोडीदाराचा ट्रॅक्टर आहे. हा ट्रॅक्टर आहे ना चालू मध्ये उभा राहत नाही, क्लच जरी वाढला तरी उभा राहत नाही. तर आपण ते काय प्रॉब्लेम झालेलं आहे ते बघण्यासाठी आपण इथं आलेलो आहे. आता सध्या ह्या कंडिशनवरती ते याचे क्लच प्लेटा गेलेले आहेत असं एक अंदाज आहे आपला. आता तुम्ही बघत असाल ही पुली पण हलती आहे, म्हणजे बेरिंगचा पण प्रॉब्लेम असू शकतो याच्यामध्ये. पण आता ह्या ट्रॅक्टरवाल्याने एक जुगाड केलेलं आहे, याच्या आतला जो हाफ आहे क्लच प्लेट आणि ते जोडण्यासाठी बनवलेला, तर त्या हापला काय केलं आहे, जवळ येऊन दाखवा. तर ते हापला त्यांनी काय केलं आहे, बाहेरच्या चेकनटला वेल्डिंग करून टाकलेली. हा माझ्या अंदाजाने हा नट आहे ना सारखा निघत असेल, बाहेर येत असेल, त्यामुळे त्यांनी काय केलं या चेकनटला बाहेरून वेल्डिंग केली आहे. वेल्डिंग केल्यामुळे त्यांचं जे काय 800-900 रुपयाचा जो काय हाप होता आतला, त्याचा खर्च त्यांनी वाचवलेलं. एक नंबर जुगाड बनवलेली त्यांनी, म्हणजे 800-900 रुपये वाचवले. आता ज्या टायमिंगला क्लच प्लेट बदलायची त्या टायमिंगला ग्राइंडरने जर तुम्ही हा चेकनटला बाहेरून जर ग्राइंडरने घासलं तर हा चेकनट तुमचा निघणार आहे, आणि तो आतला जो काय तुमचा शॉफ्ट आहे तो पण तुमचा परत कामाला येणार आहे. आता आपण काय करणार आहे, आता नेमकी याची काय प्रोसेस आहे ते चेक करणार आहे. जर क्लच प्लेट जर ट्रॅक्टर उभा राहत नसेल तर आता यांची एक सरी राहिलेली आहे. सरी दाखवा इकडे, एकच सरी राहिलेली आहे आणि शेतकऱ्याला 4-5 किलोमीटर जायचे. त्यामुळे त्यांनी फोन केला की असं झाले भैया. आता आपण काय करणार आहे, आता ट्रॅक्टर लुटन केलेलं आहे आपण. आता ट्रॅक्टर आपण चालू करणार आहे, आणि जर क्लचमध्ये उभा राहत नसेल तर आपण त्याला लो गिअरवरती वळून एवढी सरी आपण एक काढून देण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून बा तो माणूस परत त्याला 4-5 किलोमीटर परत इकडे यावं लागलं नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने तर आपण आता ट्रॅक्टर चालू करू आणि याची काय प्रोसेस आहे ते बघू. चल इकडे कुठे ट्रॅक्टर चालू करते.
आता हे तुम्ही बघत असताना हे शेतकरी आहेत. त्या शेतकऱ्यांनी फोन केला होता की असा असा प्रॉब्लेम हो, एवढं आम्हाला एक सरी राहिलेली काढून द्या म्हणजे आम्हाला घरी जाता येईल. त्या शेतकऱ्यांना आपण ट्रॅक्टर एक सरी काढून घरी कसं न्यायचं हे पण सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीने फक्त माझं एकच म्हणणं आहे, अशा पद्धतीमध्ये ट्रॅक्टर उभा राहत नाही, क्लच वाढला तरी ट्रॅक्टर चालूच राहतो. याला डायरेक्ट आपल्याला गिअर टाकावा लागतो, डायरेक्ट चालूमध्येच गिअर काढावा लागतो. क्लच न वाढताना काय कारण क्लच वाढला तर ट्रॅक्टर तरी पण उभा राहत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी अशा पद्धतीत काहीही करू नये. आता हा ट्रॅक्टर घरी न्यायचा आहे, पण आता हे घरी न्यायला पण आपल्याला ट्रॅक्टर चालू करून लुटणं असताना चालूमध्येच आपल्याला त्याचा लोचा गिअर टाकावा लागेल, फर्स्ट गिअर. आणि फर्स्ट गिअरवरती आपल्याला कमी रेसमध्ये घरी न्यावं लागेल, कारण क्लच हा काम करीत नाही क्लच प्लेट गेल्याच्या नंतर. शेतकरी मित्रांनो, हे बघा तुम्ही सकाळी आपण जे ट्रॅक्टर तुम्हाला दाखवला होता ना, ते ट्रॅक्टर आता इथं आपण खोललेलं आहे. तर त्याच्या बघा क्लच प्लेटा तुटून गेल्या डायरेक्ट सगळ्या. आणि आता हे तुटले होते आणि त्या शेतकऱ्यांची जुगाड केलं तर काय याला इथं वेल्डिंग मारलेली होती, त्याच्यामुळे हे शॉफ्ट चालू होता. पण आता हे डायरेक्ट नवीन शॉफ्ट आपण आणलेलं आहे. क्लच प्लेटा शक्ती कंपनीच्याच आणलेल्या आहेत आपण. आणि हा शो शॉफ्ट आणलेला आहे. डायरेक्ट हा शॉफ्ट आता आपल्याला नवीनच टाकायचे याच्यामध्ये, हा काढूनच टाकणार आहे आपण. याची बनच निघून जाईल डायरेक्ट याच्यामध्ये. 750 रुपयाला शॉफ्ट बसलेला आहे. कट कर. धन्यवाद. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या गावठी शास्त्रज्ञ यूट्यूब चॅनलला लाईक आणि फॉलो करा. धन्यवाद.